दिनांक 22 फेब्रुवारी 2025 महानगरपालिका प्रशासन करवसुली बेकायदेशीर आणि पठाणी पद्धतीने करत असून एखाद्या खासगी सावकाराप्रमाणे मिळकतदारांची करवसुली करत असल्याचे दिसून येते। मिळकतदारांची अब्रू घालवणे हे कितपत योग्य आहे आणि मिळकतदार थकबाकी कर भरल्यानंतर गेलेली अब्रू परत येणार आहे का, असा सवाल करून यापुढे करवसुली कायदेशीर करा, अन्यथा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती थकबाकीदार मिळकतदारांना घेऊन जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। मनपा आयुक्तांना मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात सोलापूर महानगरपालिकेच्या शहरातील मिळकतदारांची करवसुली 100% झालीच पाहिजे, हा आमच्या समितीचे मत आहे। परंतु सोलापूर शहरातील उद्योगधंदे, व्यापारी, कारखाने यांचे उद्योग विविध कारणास्तव संकटात आलेले आहेत, त्यामुळे बेकारीही वाढत आहे आणि उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत। अशा परिस्थितीत कसेबसे कुटुंबियांचे पालन पोषण चालू आहे, म्हणून कर भरण्यास अडचण निर्माण होत आहे। मिळकतदारांचे आपल्या प्रशासनाकडून सावकारी पद्धतीने केल्या जात असल्याचे दिसून येते। जसे मिळकतदारांच्या घरी आपल्या करवसुलदारांना वारंवार कर भरण्याचे धमक्या देतात। शहरातील प्रमुख चौरस्त्यात थकबाकीदारांच्या नावाचा फलक लावला जातो। महाराष्ट्रात प्रसिद्ध असे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते। या यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र, मध्य प्रदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी आणि यात्रा पाहण्यासाठी येतात। अशा ठिकाणी थकबाकीदारांचे फलक लावण्यात आले। सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी थकबाकीदार मिळकतदारांच्या घरासमोर तृतीयपंथीयांकडून टाळ्या वाजवून घेणार अशा प्रकारचे वक्तव्य प्रसिद्धी माध्यमातून केले। या आणि इतर अनेक प्रकारे मिळकतदारांची करवसुली बेकायदेशीरपणे होत असल्याचे दिसून येते, असे नमूद करण्यात आले आहे। सदर निवेदनाची प्रत ही मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, पालकमंत्री सोलापूर जिल्हा, जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इप्पा, विठ्ठल कुराडकर, राजू शिंदे, विश्वनाथ राठोड, मनीष कोमटी, प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष। आज आमच्या समितीच्या वतीने जो निवेदन पंधरवडा आयोजित करण्यात आलं होतं आंदोलन, त्या अंतर्गत आज महानगरपालिका प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडून काय त्रुटी आहेत, महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना, प्राथमिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किंवा शालेय ड्रेस या ठिकाणी वाटप गेलेलं नाही आहे। पोशाख गणवे वाटप केले गेलेलं नाही आहे। सरकारनं 2 गणवे देतो म्हणलं, 1च गणवे दिलं। अशा प्रकारे गणवेशाबाबत देखील या शिक्षण खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले आहे। या मंत्र्याकडून, केसरकरांकडून मोठी भ्रष्टाचार झालेले आहे। संपूर्ण जबाबदारी सरकारचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आहे, उपमुख्यमंत्र्यांचा आहे। परंतु त्याने आता एका केसरकरवर आरोप करून त्यांना मंत्रिपद डावललं असं होत नाही। जोपर्यंत विद्यार्थ्यांना 2 ड्रेस गणवेश किंवा 2 ड्रेसचे 1 ड्रेस देऊन दुसरा गणवेशचे पैसे शालेय समिती प्रमुखाला देण्यात येत नाही, तोपर्यंत हा विषय संपणार नाही। म्हणून प्राथमिक एक आमचं औपचारिक आंदोलनाप्रमाणे आज आम्ही महानगरपालिका शिक्षणाधिकाऱ्यांना यासाठी निवेदन देण्यात आलं। त्यांचे प्रतिनिधी क्लार्कना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा मी सोलापूर माझ्या सोलापूरच्या माध्यमातून तीव्र लढा उभा करण्यात येईल असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।